पूजा खेडकरच्या प्रमाणे पुणे महानगरपालिकेमधल्या 6 इंजिनियर्सनी दिव्यांगत्वाची खोटी प्रमाणपत्र मिळवल्याचा दिव्यांग आयुक्तालयाला संशय असल्याचं कळतंय आणि या 6 अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये तक्रार मिळाल्याच्या नंतर दिव्यांग विभागाने त्यांची कागदपत्रे तपासली। यामधून संशय बळावल्यामुळे दिव्यांग आयुक्त प्रवीण पुरी यांनी महानगरपालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले यांना पत्र लिहिलंय आणि या 6 इंजिनियर्सची वैद्यकीय तपासणी करायला सांगितलंय। मात्र या पत्राला 1 महिना उलटल्यावरही पुणे महानगरपालिकेने या इंजिनियर्सची वैद्यकीय तपासणी अद्यापही केलेली नाहीये। वेगवेगळ्या कालावधीमध्ये हे इंजिनियर्स पुणे महानगरपालिकेमध्ये दाखल झालेत आणि वेगवेगळ्या पदांवरती ते सध्या कार्यरत आहेत। दरम्यान या प्रकरणाची अधिकची माहिती बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। पुणे महानगरपालिकेच्या सेवेमधल्या 6 इंजिनियर्सनी दिव्यांगांची नोकरी लाटली आहे का असा प्रश्न आता विचारला जातोय। मनपाच्या सेवेमधल्या 6 इंजिनियर्सच्या वैद्यकीय प्रमाणपत्रांवरती दिव्यांग आयुक्तांना सध्या संशय आहे। हे सर्व 6 इंजिनियर्स 2001 ते 2022 या दरम्यान महानगरपालिकेच्या सेवेमध्ये रुजू झाले आहेत। 3 इंजिनियर्स 2016-17 मध्ये पालिकेच्या सेवेत दाखल झाले। 2001 साली सेवेमध्ये आलेल्या डेप्युटी इंजिनियर्सकडे अस्थिव्यंग असल्याचं प्रमाणपत्र आहे। 2007 मध्ये पालिकेची नोकरी मिळवलेल्या इंजिनियर्सही त्यांच्याकडे सुद्धा अस्थिव्यंगत्वाचं प्रमाणपत्र असल्याचं दिसतंय। 2016-17 मध्ये दाखल झालेल्या 3 इंजिनियर्सपैकी 2 जण अल्पदृष्टी बाधित आहेत तर 1 जण कर्णबधिर आहे। 2022 मध्ये मनपाच्या सेवेमध्ये आलेला ज्युनियर इंजिनियर सुद्धा अल्पदृष्टीने बाधित आहे। या सर्व 6 इंजिनियर्सची दिव्यांग प्रमाणपत्र ही बनावट आहेत असा सध्या संशय व्यक्त होतोय। दिव्यांग आयुक्तांच्या तपासणीच्या नंतर पालिका आयुक्तांना वैद्यकीय तपासणीची शिफारस करण्यात आली आहे। तब्बल महिना झालाय, मात्र यानंतर सुद्धा या तपासण्या प्रलंबित आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।